हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी ब्लॉग करते। ॲक्च्युली काही सकाळ वगैरे नाही आहे, असं रँडमली संध्याकाळी मी ब्लॉग करायला घेतलेला आहे। कारण की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, शॉर्ट्सवरती आणि इंस्टाग्रामच्या रील्सवरती माझी नवरात्री सिरीज चालू आहे, ज्याच्यावरती मी छान असे मेकअप लुक टाकते आहे कलर वाईज। तर माझा आजचा कलर आहे, मी हे थोडंसं ॲडव्हान्सच करते आहे। तर माझा आजचा कलर आहे रेड। तर रेड कलरसाठी मला छान मस्त अशी आयडिया सुचली की मी थोडासा असा देवीचा लुक करण्याचा प्रयत्न करणार आहे। माहिती नाही कसा टर्न आउट होईल, बघूया। तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच की नक्की काय झालं आहे काय नाही। तर आत्ता मस्त जेवण वगैरे करून झालं आहे, थोडीशी झोप झालेली आहे आणि 6:30 वाजलेले आहेत आणि मग मी तयारी करायला घेतली आहे। आणि आज आमच्याकडे महाळ होतं, त्यामुळे जेवण पण खूप मस्त होतं। त्यामुळे मी दुपारी किंवा सकाळी आज व्हिडिओ नाही करू शकले, म्हणून मला व्हिडिओ करायला थोडासा उशीर झालेला आहे। काही हरकत नाही, पण आजचं जेवण खूप छान झालं। आईने मस्त पुरणपोळी, त्यानंतर थापेवडी, येळवण्याची आमटी, पापड, भजी, कढी इतकं सगळा स्वयंपाक केला होता, त्यामुळे मस्त जेवण पण झालं होतं। सो थोडीशी झोप पण गरजेची होती, त्यामुळे मी झोप पण काढून घेतलेली आहे छोटीशी। आणि आता आपण चालू करूया। तर मी सर्वात आधी केसांना स्ट्रेटनिंग करून घेणार आहे। तर चला स्ट्रेटनिंग करून घेऊया। हाय गाईज, तर साडी नेसून झालेली आहे आणि खूप छान मस्त अशी साडी नेसली आहे। छान मस्त लाल कलर आहे, छान दिसते ना। खालून पण प्लेट्स वगैरे एकदम छान आलेले आहेत आणि वाव। सो आता पुढची तयारी करूया। तर साडी तर नेसून झालेली आहे, तर हातांना ते अलता वगैरे लावतात किंवा मेहंदी काढतात, तर त्याच्यासाठी मी रेड मार्करचा यूज करणार आहे। बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्लॉग करताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे बिहाइंड द सीन्स वगैरे बघायला भेटतीलच, पण त्याच्यामध्ये थोडासा राडा दिसेल, तर तो पसारा इग्नोर करा। कारण की सध्या ती सिरीज चालू असल्यामुळे मी थोडंसं इथे तिथेच ठेवलेलं आहे, सगळंच आतमध्ये नाही ठेवून टाकत। सो त्याच्यामुळे जर तुम्हाला पसारा दिसला तर तो इग्नोर करा। यस, तर इथे माझा सेटअप तयार आहे आणि मी रील्ससाठी किंवा शॉर्ट्ससाठी शूट करते, त्यामुळे समोर मोबाईल आहे उभा लावलेला आणि याच्यावरती मी माझा जो व्लॉग चालू आहे तो शूट करते। आणि आता इथून पुढे थोडंसं फास्टमध्ये राहील, कारण की व्हिडिओ खूप मोठा आहे। जर का तो नॉर्मल स्पीडवरती मी दाखवला तर खूप वेळ जाईल, मग तुम्हाला कंटाळा येईल। त्यापेक्षा मी व्हॉइस ओव्हर करते आणि व्हिडिओ जो आहे तो मी थोडासा फास्ट फॉरवर्ड असा केलेला आहे। तर मी सर्वात आधी माझ्याकडे जे पोजचं फाउंडेशन होतं त्याच्या टोपणाच्या मदतीने मी इथे त्या टोपणाला मेबेलिन लिपस्टिक लावलेली आहे आणि त्या लिपस्टिकने मी इथे छान असा तो गंध जो आहे तो लावून घेतलेला आहे। तो टिक्का जो मला लावायचा आहे लाल कलरचा, त्यासाठी मी हे केलेलं आहे। आणि आता तो आधी मी सर्वात आधी छान असा लावून घेतला, म्हणजे मग त्याच्या आजूबाजूने मला हळद म्हणजे मळवट जो भरायचा आहे तो नीट असा भरता येईल। तर आता मी इथे थोडंसं पाणी लावते आहे, आधी पाणी आणि हळद घेतलेली आहे आणि ब्रशच्या मदतीने छान असं ते लावून घेते आहे। तर मी सर्वात आधी पाणी लावलं, म्हणजे जेणेकरून हळद जी आहे ती छान अशी बसेल। तर आता मी हळदीने पूर्ण मळवट असा भरून घेते। आणि आता आम्ही मेबेलिनच्या त्याच रेड कलरची अशी लिपस्टिक आहे त्याच्याने टिक्का असा लावून घेते आहे आणि इथे माझा मळवट तयार आहे आणि एकदम छान प्रॉपर देवीचा लुक आत्ताच आल्यासारखा वाटतोय।
तर आता मी मेकअप करून घेते. त्यासाठी मी मॉइश्चरायझर आधी यूज करते. द डर्माकोचं मॉइश्चरायझर आहे, जेल मॉइश्चरायझर आहे, त्यामुळे एकदम छान कूलिंग इफेक्ट येतो आणि मेकअप पण छान बसतो. तर मेकअप करायच्या आधी बेस करणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी मॉइश्चरायझर, त्यानंतर पिलग्रीमचं हे ग्लो सनस्क्रीन आहे ते लावून घेते. याच्याने काय होतं, छान असा ग्लो येतो आणि आजच्या मेकअपला तुम्हाला पाहिजे. आणि सोबतच मी इथे मनीष मल्होत्राचं प्रायमर लावलेलं आहे. प्रायमर लावणं मस्ट आहे. त्याच्याने फाउंडेशन वगैरे, कन्सिलर हे सगळं आपल्या फेसवरती, स्किनवरती छान असं अप्लाय करता येतं. त्यानंतर मी इथे मायग्लॅमचं फाउंडेशन यूज करत आहे. रोजेट अशी शेड आहे काहीतरी. मी खाली सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक्स मेन्शन करेनच. सो तुम्हाला जर का कुठलं प्रोडक्ट आवडलं तर ते तुम्ही तिथून परचेस करू शकता. लिंक्स ज्या असतील त्या ॲफिलिएटेड असतील. तर आता मी इथे फाउंडेशन छान असं ब्लेंड करून घेते आहे. फाउंडेशन छान असं ब्लेंड करून घेतलं तर मग ते असं जास्त केकी असं दिसत नाही. आणि ते ब्लेंड करताना आपल्याला असं टॅप या मोशननेच करायचं आहे. असं घासायचं नाही आहे किंवा असं सरकवत आपल्याला ते अप्लाय नाही करायचं. डॅब मोशननेच आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मी इथे मायग्लॅमचं सुपर सिरम कन्सिलर यूज करते आणि ते मी थोडंसं म्हणजे माझ्या आयलिड्सला सुद्धा लावून घेतलेलं आहे, जेणेकरून जर का मी आयशॅडो लावते तर ती आयशॅडो छान अशी उठून दिसेल. म्हणून डोळ्याच्या खाली थोडंसं आणि थोडंसं आयलिडला असं मी लावून घेतलेलं आहे. त्यासोबतच जर का तुम्हाला कुठे डार्क स्पॉट्स असतील तर तिथेसुद्धा तुम्ही कन्सिलर अप्लाय करू शकता. तर आता आयशॅडोसाठी मी ही आयशॅडो पॅलेट यूज करत आहे आणि याच्यामधला मी थोडासा म्हणजे रेड कलरमधूनच घेतलेला आहे, पण अगदीच डार्क असा रेड नाही आहे, थोडासा लाईट रेड आहे. तर तो कलर मी इथे यूज करते, म्हणजे आपले आयशॅडो लावल्यावर पण तो लुक जो आहे तो मला छान असा उठून दिसला पाहिजे, यासाठी मी तो कलर चूज केलेला आहे. तर मी इथे बोटाच्या मदतीनेच आयशॅडोज लावून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी ग्लिटरी अशी आयशॅडो आहे त्याच कलर टोनमध्ये ती अप्लाय केलेली आहे. येस, तर इथे आयशॅडो पण लावून झालेले आहेत. त्यानंतर मी इथे आयलायनर लावून घेते आणि डॅझलरचं आयलायनर लावते आणि आयलायनर जे आहे ते थोडंसं थिक असं लावते. दरवेळेस मी एकदम बारीक लावत असते, पण आजच्या लुकसाठी थोडंसं थिक असं आयलायनर लावते. त्यानंतर मी इथे पॉपेक्सोचं काजळ लावते. तर हे काजळ खूप भारी आहे, म्हणजे एका स्ट्रोकमध्ये छान मस्त असं लागतं आणि ट्रान्सफर प्रूफ आहे, सोबतच डार्क असं आहे. त्यामुळे पॉपेक्सोचं हे काजळ तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहे. मला तर खूप आवडलं आहे, म्हणजे मी 10/9 असं रेट देईन याला. इतकं मस्त आणि डार्क आणि एका स्ट्रोकमध्ये लागणारं हे काजळ आहे. त्यानंतर काजळ लावून झालेला आहे. आता मी मस्कारा यूज करते. तर मस्कारासाठी मी इथे कलर इसेन्सचा मस्कारा यूज करते, त्याच्याने माझे जे आयलॅशेस आहेत ते छान असे दिसतील. त्यानंतर मी इथे ब्लशसाठी लिपस्टिक यूज करते. माझी ही फेवरेट शेड आहे अनारकली म्हणून, आणि ती ब्लशसाठी, आयशॅडोसाठी प्लस लिपस्टिकसाठीसुद्धा ही शेड अतिउत्तम आहे, म्हणजे खूप छान दिसते. प्रत्येक लुकवर, प्रत्येक ट्रेडिशनल लुकवर जाणारी आहे. सो मिला ब्युटीची अनारकली ही शेड आहे. त्यानंतर मी थोडंसं कॉन्टरिंग करून घेते. तर माझ्याकडे जी पोज HDची फाउंडेशन स्टिक आहे ती डार्क आहे, म्हणजे कॉफी शेडची समथिंग काहीतरी आहे. तर ती मी इथे कॉन्टरिंगसाठी यूज केलेली आहे. फक्त नाकाचं कॉन्टरिंग मी केलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं हायलायटर लावते. सोबत चिकबोन्सवरती पण मी हायलायटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे मेबेलिनची जी रेड कलरची लिपस्टिक आहे, जी मी टिक्का लावण्यासाठी मळवटमध्ये यूज केलेली आहे, तीच लिपस्टिक मी इथे लावते. ही शेड खूप भारी आहे. आणि आता मी ज्वेलरी घालून घेते. तर हा आहे माझा फायनल लुक आणि प्रॉपर देवीचा असा लुक मला वाटतो आहे. खूप छान असा मेकअप लुक झालेला आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतका सुंदर असा हा मेकअप लुक टर्नआउट होईल, पण खरंच खूप छान आणि मस्त असा मेकअप लुक झालेला आहे. तुम्हाला जर का हा मेकअप लुक आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हा असा माझा लाल कलरचा देवीचा लुक असा होता. मला जस्ट आयडिया सुचली आणि मी त्याच्यावरती थोडंसं काम केलं आणि मग म्हटलं की ठीक आहे, आपण असाच लुक करूया.
सो येस, तुम्हाला जर का हा लुक आवडला असेल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्री शिंदेला सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा, फ्री आहे. आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.